कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावर संशय घेऊन पछाडलेल्या एका पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिला संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. घाटंजी शहरातील नेहरूनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. नेहरूनगरमध्ये राहणारे प्रफुल्ल गौतम टिपले या 40 वर्षीय इसमाने झोपेत असलेल्या आपल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये ती महिलाही गंभीर जखमी झाली आहे. काजल टिपले असं या महिलेचं नाव आहे. ही घटना 21 एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेबाबत खापरी येथे राहणारे दुर्गेश कुंभारे यांनी घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली. कौटुंबिक वाद व चारित्र्यावर संशय हा हल्ल्यामागचा हेतू असल्याचं तक्रारीतून स्पष्ट करण्यात आलं आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काजलला तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र कुऱ्हाडीच्या घावामुळे अतिस्राव होत असल्याने तिला पुढील उपचाराकरिता यवतमाळला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी जारी केला आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी.